आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जे पेराल ते उगवेल हे माहिती आहे ना. आणि ती सकाळी सकाळी शाळा घेणार आहेस का आमची? त्यासाठी बोलवलंस इथे? एक्झॅक्टली. एकतर इतक्या अर्ली मॉर्निंग बोलवलंय अँड वी नो ऑल दिस. माहिती आहे ना, मग वापरा ना. काय वापरू? आपण दुःखच पेरायचं म्हणजे दुःखच येते. आणि ती कोडी काय घालतीयस? काय करायचं ते सांग ना. आज घटस्थापनेच्या दिवशी गौरीच्या आयुष्यात आपण दुःखाची पेरणी करायची. म्हणजे नवीन प्लॅन. आणि ते देविकाला रुद्रच्या प्रेमात पाडायचं होतं, त्याचं काय झालं? ते तर होणारच रे, पण असं साधं नाही, ब्लास्ट व्हायला हवा. म्हणजे तो कसा? रुद्र आणि देविकामध्ये जवळीक निर्माण करायची आणि गौरीच्या मनात संशय पेरायचा, म्हणजे आपलं काम झालंच. काम झालं की काम तमाम झालं? रेवती आंटी, ह्यात आपलंच नुकसान आहे. रुद्रला शंका आली ना तर तो देविकाला घराबाहेर काढेल. करेक्ट. हो ना, म्हणजे रुद्रला संशय आला तर तो देविकाला घराबाहेर काढेल ना. त्यासाठी आपण आहोत ना. आपण अशी सोय करायची की फक्त गौरीच्याच मनात संशय निर्माण होईल, घरातल्या इतर कुणालाही शंका येणार. तसं झालं तर देविकामुळे रुद्र आणि गौरीमध्ये दुरावा निर्माण होईल आणि त्यांचं नातं आपोआप तुटेल. देविकाच गौरीचा विश्वासघात करेल. Hello, good morning all. My name is Devika. Hello, good morning. I am Devika. गुड मॉर्निंग देविका. काय? आज कामावर जायचं म्हणून रात्रभर झोपलीच नाहीस? नाही, मी लवकरच उठले होते. उत्साह अगदी ओसंडून वाहतोय चेहऱ्यावर. खरंय, नवीन काम मिळालंय ना, आपण कमवत असलो की बरं वाटतं. खरंय. थँक्यू सो मच मला तुम्ही ही संधी दिल्याबद्दल. मला कशाला थँक्यू? थँक्यू रुद्रला म्हण, त्याने केलं हे सगळं. तुला सांगू का देविका, माझ्या रुद्रला ना कुणाचं दुःख बघवतच नाही. मग त्या व्यक्तीच्या आनंदासाठी तो काहीही करायला तयार असतो. खरंय, रुद्र सर देव माणूस आहेत. बरं, झाली तुझी तयारी? हो, झालीये. मी साडी पण धुवून ठेवलीये कालच. अच्छा, हे घे. हे काय? ही साडी तुझ्यासाठी. हो, कशाला? कशाला काय, आज घटस्थापना आहे आणि तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे म्हणून साडी तुला. नाही, खरंच मी नाही घेऊ शकत. हे असं काय? मी आपलेपणानं घेऊन आली तुझ्यासाठी साडी. आणि रुद्र सरांना राग येईल आम्ही दिलेली साडी नेसली नाहीस तर. देविका, झालं गेलं सगळं विसरून जा. नव्याने कामाला सुरुवात. देवीच्या आशीर्वादाने तुम्ही जोडीने चांगलं काम करा. हो. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. चल येऊ मी. गौरी, आता रुद्रच्या आयुष्यातली तुझी जागा देविका कधी घेईल हे तुलाही कळणार नाही. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमस्तुते. नारायणी नमस्तुते. आई खूप छान दिसतेस तू आज. आई इकडे ये. माझी सुंदर आई. दूध तर इथेच ठेवलेलं दिसतंय, पण हे नासवायचं कसं? आय हॅव नो आयडिया. रेवती आंटीलाच विचारते. हॅलो, बोल ग. हॅलो रेवती आंटी, अहो दूध मिळालंय पण ते नासवायचं कसं? काय ग सोहा, साधं डोकंही नाही चालवता येत का ग तुला? दूध कसं नासवायचं हे माहित नाही? रेवती आंटी, हे दूध नासवणं काही माझं प्रोफेशन नाहीये. बरं ऐक, दुधात मीठ टाक किंवा लिंबू पिळ आणि प्लीज हे काम जरा नीट कर. आपण गौरीला त्रास दिला ना तरच आपली कामं होतील आणि रुद्र आणि देविका एकत्र येतील. ओके ओके, आय नो. ठेवते. काय आणायला आलतो तेच विसरलो. तुम्ही काय करता इथे? तुम्हाला काय पाहिजे? काय दूध पाहिजे, पाणी पाहिजे, ज्यूस काय हवंय तुम्हाला? किती प्रश्न विचारता? हे बघा, हे तुम्ही गौरीला नेऊन द्यायचं विसरलात ना? हा, अरे हो, विसरलोच. द्या. अहो, थांबा. अहो हे गरम आहे, ट्रे तर घ्या. हा हा, ट्रे ट्रे. नाही घ्या. हा. गौरीला द्या. हा. चल, आपल्याला पूजा करायची आहे ना? गौरीसाठी खास मसाला दूध. माझ्यासाठी? पण मी कधी मागितलं? तू मागितलं नाही, पण मी तयार केलंय ना. चंदू शेठ, फक्त आईलाच का? मला नाही. अगं खूप आहे, आपण दोघी मिळून पिऊया.